13 वर्ष श्वास होते, पण आयुष्य थांबून गेलं होतं. डोळे मिटलेलेच, स्वप्न मात्र कुठेतरी हरवून गेलं होतं. आईच्या हाताचा स्पर्श अजूनही कपाळावर होता, पण नियतीसमोर प्रत्येकाचा आवाज हरवून गेला होता. आज शेवटचा निरोप देताना सगळेच शांत झाले. दुःख इतकं खोल होतं की शब्दही अश्रूंमध्ये विरघळून गेले. नमस्कार, मी कविता. जा बाळा, आता शांत झोप. या जगाच्या वेदनांपासून दूर. तुझ्या आठवणी मात्र कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील. देशाच्या न्यायव्यवस्थेचा इतिहासात आज एक अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 32 वर्षीय हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छामरण म्हणजेच पॅसिव्ह युथेनेशियाची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती जे.बी. पर्डीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून हा निकाल देताना न्यायमूर्तीही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. हरीश राणा हे 2013 साली चंडीगडमध्ये विद्यार्थी असताना एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडले होते. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि ते गेली तब्बल 13 वर्ष व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये कोमासारख्या अवस्थेत होते. या काळात त्यांचे जीवन पूर्णपणे लाईफ सपोर्ट सिस्टीमवर अवलंबून होते. आपल्या मुलाला इतक्या वर्षांपासून अशा वेदनादायी अवस्थेत पाहून त्यांचे वृद्ध पालक मानसिकदृष्ट्या खचले होते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत मुलाच्या लाईफ सपोर्ट काढण्याची परवानगी मागितली होती. महत्त्वाचे म्हणजे 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. मात्र त्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याची ही देशातील पहिली घटना ठरली आहे. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्टपणे नमूद केले की एखाद्या व्यक्तीला अनंत काळ अशा स्थितीत ठेवणे मानवी दृष्टिकोनातून योग्य नाही. तसेच त्यांनी हरीश राणा यांच्या पालकांनी गेली 13 वर्ष दाखवलेल्या धैर्याचे आणि समर्पणाचे कौतुकही केले. न्यायालयाच्या आदेशानंतर हरीश राणाला दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्समध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय देखरेखीखाली त्यांचे लाईफ सपोर्ट टप्प्याटप्प्याने काढण्यात आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या एक भावूक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला हरीशच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावत त्याला निरोप देताना दिसत आहे. सर्वांना माफ कर, शांत जा असे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हा निर्णय केवळ एका कुटुंबाचा नाही, तर भारताच्या न्यायव्यवस्थेत मानवी संवेदनशीलता आणि कायद्याचा समतोल कसा साधला जाऊ शकतो याचाही उदाहरण ठरतो.